नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोदजी महाजन यांची हत्या झाली. त्या दुर्दैवी घटनेला जवळजवळ आता 18 वर्ष होऊन गेली आहेत. 2006 रोजी त्यांची हत्या झाली. त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजन याने त्यांची हत्या केली. आता एवढी वर्ष झाली या हत्येला, तरीही तो विषय उकरून काढणं सुरू आहे की ते भूत, आपण म्हणतो की जुनं भूत उकरून काढणं, तसे जुनं भूत उकरून काढण्यात खरं काय अर्थ आहे की आता तो विषय चघळला जात आहे, पण यातून साध्य काय होणार आहे, त्यामुळे निष्पन्न काय होणार आहे. त्यामुळे उगाचच हा विषय चर्चेला येतो आहे, चघळला जातो आहे. ह्याच्यावर उगाच चर्चा होताना दिसते आहे की नुकतीच प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनी एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये पूनम महाजन असं म्हणाल्या की प्रवीण महाजनने जी हत्या केली प्रमोदजींची, त्याचा मास्टरमाइंड कुणीतरी वेगळा आहे. हत्या जरी त्यांनी केली असली ती त्याचा मुख्य सूत्रधार हा कुणीतरी वेगळा आहे, असं त्यांच्या बोलण्याचा एकूणच अर्थ निघतो. त्या दरम्यान अनिल थत्ते, पत्रकार आणि विश्लेषक अनिल थत्ते यांच्या वाहिनीवर सारंगी महाजन यांची मुलाखत चाललेली होती. मंडळी, अनिल थत्ते, पूनम महाजन, सारंगी महाजन यांच्याकडून जो विषय हा चर्चेला जात आहे हे खरं तर फार दुर्दैवी आहे, फार चुकीचं आहे आणि ह्या विषय चघळण्याची खरं तर गरज नाही. मुळामध्ये एक सांगायचं की अनिल थत्तेंकडूनही हा विषय चुकीच्या प्रकारे हाताळला जातो आहे. उगाचच ते या विषयाला फोडणी देत आहेत, नको तितकं महत्त्व देत आहेत. पूनम महाजन असं काही म्हणालेले नाहीत. त्या असं म्हणाल्या की या हत्येमागे, प्रवीणने हत्या केली त्याच्यामागे सूत्रधार आणखीन कोणीतरी आहे, मास्टरमाइंड कोणीतरी आहे किंवा डोकं कुणाचं आहे असं त्या समजा म्हणाल्या. त्यातून त्याचा अर्थ असा ध्वनित होतो. परंतु याचा अर्थ त्या असं नाही म्हणाल्या की ह्याच्या हत्येमागे गोपीनाथ मुंडे आहेत, असं काही पुन्हा माझ्या म्हणालेले नाहीत. पण हा अर्थ मात्र अनिल थत्तेंनी घेतला आणि तो चुकीचा आहे. म्हणजे अनिल थत्तेच हा पराचा कावळा करत आहेत. ह्या विषयाला कुठेतरी ते आणखीन वाढवत आहेत. फोडणी देऊन ते विषय कसं वाढवायचा असा प्रयत्न हा दुर्दैवीरित्या अनिल थत्तेंकडून होतो आहे. अर्थाचा अनर्थ हा केला जात आहे आणि तो करून घेत आहेत. तर नीट तुम्ही विधान पुन्हा ऐकलं तर पूनम महाजन असं काही म्हणालेलं नाही आहेत की ह्या मागे गोपीनाथ मुंडेंचा हात आहे वगैरे, असं काही ते म्हणाले बिलकुल नाही आहेत. हा अनिल थत्ते हा अर्थ घेत आहेत आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि माझं हे स्पष्ट मत आहे की उगाचच ह्या विषयाचा बाऊ केला जात आहे, विषय वाढवला जात आहे, चर्चेला आणला जात आहे. दुसरा मुद्दा आहे तो सारंगी महाजन यांचा, की प्रमोदजींच्या हत्येपासून सारंगी महाजन यांनी खूप वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती दिलेल्या आहेत. परंतु त्या मुलाखती दरम्यान त्या कधी असं म्हटलेलं त्यांनी नाही की माझा नवरा खूप चुकीचं वागला, माथेपुरी वृत्तीने वागला, त्याने आतताईपणातून आणि माथेपुरी वृत्तीतूनच अशी हे कृत्य केलं जे नको करायला हवं होतं, असं त्या कधीही म्हणालेले नाही आहेत. ते एकदाही असं म्हणालेले नाही आहेत. किंबहुना प्रमोदजींविषयी त्यांनी कधी कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. कधीही त्यांच्या मुलाखतीत प्रमोदजींविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली असं दिसलेलं नाही. मुळामध्ये ज्या दिवशी हत्या झाली आणि त्या दिवशी प्रमोदजींना म्हणजे गोळ्या घातल्यानंतर जेव्हा त्यांना अत्यवस्थ झाले आणि तेव्हाच ते काहीतरी बोलत होते, त्यानंतर त्यांचं बोलणं त्यांचं बंद झालं. परंतु जेव्हा त्यांना गोपीनाथ मुंडे त्यांना नेत होते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा फक्त प्रमोदजी काही
मिनिटच बोलत होते ते असं म्हणाले की मी असं प्रवीणला आयुष्यात काय कमी केलं की त्याने असं माझ्या सूड उगवावा. आणि ह्याचं त्याला खरंच खूप दुःखच झालं, त्यानं वेदनाच झाल्या. कारण खरंच प्रमोदजींनी प्रवीण महाजनला काय कमी केलं असं वाटत नाही. कारण हा प्रवीण हा त्यांचा धाकटा भाऊ, तिची बहीण भावंड आहे, त्यामुळे सगळ्यात धाकटा भाऊ हा प्रवीण. त्याचे त्यांनी लाडच केले, पण ते एवढे लाड केले की ते अति लाड झाले. अति झालं आणि हसं झालं. असं होतं की अति लाडाने हा डोक्यावर बसला आणि ह्याची वृत्ती झाली हट्टी, एक कल्ली, अतिताईपणा. ह्या सगळ्या हे सगळ्या गोष्टी असतात येतात त्या या अति लाडाने येतात. आणि त्यातूनच हा असा प्रवीण, हा असा खुनशी, अति आक्रमक, अतिताई हा स्वभावाचा, चिडखोर, हा असा स्वभावाचा तो बनला असावा. म्हणजे सारंगी सांगतात की त्यांचा ह्या घराण्याशी 1986 पासून संबंध आला. ह्याचा अर्थ त्यांचं 85-86 साधारणपणे लग्न झालं, विवाह झाला, असा यातून अर्थ निघतोच. आता गोपीनाथ मुंडेंनीच प्रवीण महाजनला पिस्तूल मिळवून दिलं असं सारंगी महाजन म्हणाल्या. अर्थात मिळवून दिलं म्हणजे काय, तर परवाना मिळवून दिला असेल आणि स्वसंरक्षणासाठी पिस्तूल कुणालाही बाळगता येतं स्वसंरक्षणासाठी म्हणून. तसं समजा पिस्तूल स्वसंरक्षणासाठी म्हणून मागितलं असेल आणि ह्यांनी त्याला परवाना वगैरे घेण्यामध्ये सहाय्य केलं असेल. दुसरा काही त्यांचा त्यात हेतू नव्हता. आणि जसे प्रमोदजी तसं त्याला प्रवीण होता. तेव्हा मुळामध्ये ह्या मुद्द्याला जे चुकीच्या प्रकारे एक हे केलं जात आहे, लोकांसमोर आणलं जात आहे किंवा चर्चा केली जात आहे, ते सर्वथा चुकीचं आहे. सारंगी महाजन, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या सध्याचे जागा जमिनीवरून काय चाललेला आहे तो त्यांचा एक घरगुती मुद्दा आहे, तो वेगळा विषय आहे. त्याच्यावर चर्चा करण्याची काय गरज नाही. दुसरा मुद्दा येतो की गोपीनाथ मुंडे यांचं जे पक्षामध्ये स्थान होतं, सर्वोच्च स्थान होतं, जे प्रमोदजी महाजन असण्याच्या काळात, जेव्हा प्रमोदजी महाजन होते ते राष्ट्रीय स्तरावर होते आणि गोपीनाथ मुंडे राज्यस्तरावर नेते होते, त्या काळात गोपीनाथ मुंडे यांचं भाजपमध्ये जे स्थान होतं किंवा महाराष्ट्रामध्ये नेतृत्व गोपीनाथजींकडे सोपवलं होतं. गोपीनाथजी म्हणतील तेच भाजपमध्ये होत होतो. आणि याला कारण केवळ प्रमोदजी महाजन हे गोपीनाथरावांच्या पाठीशी असल्यामुळेच, ठामपणे पाठीशी असल्यामुळेच गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रामध्ये म्हणतील ते भाजपमध्ये होत होतं. सर्वोच्च नेते ते भाजपचे होते. याचं कारण त्यांचं स्वतःचं कर्तृत्व होतं. ते स्वतः कर्तृत्ववान होतेच, पण जरी ते कर्तृत्ववान असले तरीही त्यांच्या पाठीशी कुणीतरी गॉडफादर होता आणि ते म्हणजे प्रमोदजी महाजन. त्याशिवाय त्याने एवढं मोठ्या राज्यातल्या एका मोठ्या पक्षाचं नेतृत्व आणि नेतृत्वाचं पण सर्वोच्च पद, त्यांना ते नेतृत्व ते करण्याची त्यांना संधी मिळाली नसती. जी संधी त्यांना मिळाली ती प्रमोदजी पाठीशी असल्यामुळे. आता ह्याबद्दल देखील पंकजा मुंडे यांनी कधीही कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. मुळात पंकजांचे प्रमोदजी महाजन हे मामा आहेत, सख्खे मामा आहेत. तरी कधीही पंकजा मुंडे यांच्या भाषणात माझ्या बापाचा पक्ष त्या असं कधी म्हणाल नाही की माझ्या बापाचा पक्ष आणि माझ्या मामाचा पक्ष. कधी त्या अजूनपर्यंत कधी त्यांच्या मुखातून, पंकजा मुंडेच्या मुखातून प्रमोदजींचं नाव, प्रमोदजींची कृतज्ञता कधीही व्यक्त झालेली नाही. असं का आहे खरं तर हा एक प्रश्न पडतो. म्हणजे आश्चर्य ह्याचं वाटतं. दुसरी गोष्ट की भाजपमधील सर्व जुन्या नेत्यांना बाजूला सारून त्यांना मागे टाकून थेट गोपीनाथ मुंडे राज्याच्या नेतृत्वपदी आले. मग ते कुणामुळे आले? ह्या सगळ्याचे सूत्रधार प्रमोदजी महाजनच होते. भाजपची सत्ता 95ला आली, हे उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले गोपीनाथ मुंडे. ते कुणामुळे झाले? कुणाच्या शब्दामुळे झाले? कुणाच्या शब्दाचं वजन तिथं होतं? तर प्रमोदजी महाजन यांचं वजन होतं. मग जेव्हा प्रमोदजी गेले त्यानंतर गोपीनाथजींचं महत्त्व एवढं राहिलं नाही राज्यामध्ये. एवढं मोठं स्थान भाजपमध्ये त्यांचं राहिलं नाही. बघा 2006 नंतर उलट ते पक्षातून बाहेर पडलं निघाल. त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिलेला होता अडवाणींकडे त्या काळात आणि ते पक्षातून जवळजवळ बाहेर पडण्यात जमा होते. त्यानंतर पुन्हा 2009-10च्या दरम्यान परत तसंच झालं होतं. दोनदा झालं होतं. ते भाजप हा सोडायला बघत होते.
मग ते का? मग तेव्हा तिचं स्थान एवढं मोठं नव्हतं का? तर हेच आहे की 2006 पर्यंत प्रमोदजी असेपर्यंत पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याला कुणी स्पर्धक नव्हता. एक हाती त्यांचं नेतृत्व होतं आणि ते कारण एकमेव त्याचं की प्रमोदजी त्यांच्या पाठीशी होते. आणि मग प्रमोदजी गेल्यानंतर ह्यांचं स्थान दुय्यम का झालं? ह्यांना पक्षातून बाहेर पडण्यात किंवा राजीनामा भाजपचे सर्व पदांचे राजीनामा देण्यात पण त्यांच्यावर एवढी वेळ आली, हाही मुद्दा येतो. त्यामुळे प्रमोदजींविषयी ह्या सगळ्यांनीच खरं तर कृतज्ञता व्यक्त करण्याची खरं तर गरज आहे. पण ते राहिलं म्हणजे सारंगे असतील किंवा पंकजा असतील किंवा आणखीन हे सगळेच आहेत, यांनी कृतज्ञता व्यक्त करण्याची खरं तर गरज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रमोदजी गेल्यानंतर राहुल महाजन आणि पूनम महाजन यांच्यावर पक्षाने अन्याय केला का? म्हणजे आपण सरळ अगदी विचार केला तर अन्याय केला का? तर नाही केलेला. राहुल महाजन हे तो किती वर्षाचे होते? अगदी तरुण होते, 26-27 वर्षाचे ते असतील. त्यांच्यावर लगेच भाजप नेतृत्वाने विश्वास दर्शवला आणि केवळ प्रमोदजींचे सुपुत्र म्हणून त्यांना भाजप युमोचं मोठं पद त्यांना दिलं, मोठी जबाबदारी त्यांना दिली. पण त्यांना ती सांभाळता आली नाही. ते त्या कोकेन प्रकरण अमुक झालं, त्यात त्या आजारी झाले, त्यामध्ये मग ते सगळं पुन्हा ते राजकारणातून थोडे बाहेर गेले. त्यानंतर पूनम महाजन संधी दिली गेली. पूनम महाजन एकदा नव्हे दोनदा खासदार झाल्या. आता दोनदा खासदार म्हणजे 10 वर्ष तुम्ही जर खासदार होतात तर तुम्ही स्वतःचं नेतृत्व तिथे तुम्ही नेतृत्व स्वतःचं निर्माण करायला पाहिजे होतात. तुम्ही राजकारणात तुमचं स्थान स्वतंत्र ओळख निर्माण करायला पाहिजे होती. तुम्ही काम करून दाखवायला हवं होतं. तेव्हा ते तुम्हाला जमलं नाही. स्वतःचं नेतृत्व तुम्ही सक्षमपणे निर्माण करण्यात तुम्ही अपयशी ठरलात. मग आपल्यामध्ये कुठल्या उणिवा आहेत ह्याचं आत्मपरीक्षण खरं तर हे पूनम महाजन यांनी करायला हवं. तुम्हाला पक्षाने 2 वेळा संधी दिली. खरं तर राब कार्यकर्ते राबतात, त्यांना सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यपदही त्यांना मिळत नाही, काही तिकीट मिळत नाही. तुम्हाला थेट खासदारपद मिळालं, ते पण तुमच्या वडिलांचे पुण्याईमुळे. मग ते तुम्हाला सांभाळता आलं नाही असंही म्हणावं लागेल खरं तर. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला पक्षाने संधी देऊनही 2 वेळा खासदार होऊनही आपल्याला फार मोठं यश संपादन करता आलं नाही किंवा तळागाळापर्यंत जाता आलं नाही, लोकसंपर्क आपला वाढवता आला नाही, ह्या संघटन आपल्याला स्वतःचं निर्माण करता आलं नाही. मग ते आपण कुठे कमी पडलो ह्याचं आत्मपरीक्षण कुठेतरी पूनम महाजन यांनी करायला हवं असं मला वाटतं. अशी जुनी प्रकरणं उकरून काढून एकमेकावर चिखलफेक करून काय साध्य होणार आहे? आणि ह्यामधून होणार काय? तर दुसऱ्यावर जेव्हा आपण चिखल उडवतो तेव्हा आपोआप तो चिखल किंवा त्यातला काही चिखल स्वतःवर उडवला जातोच. स्वतःवर चिखल हा उडला जातोच. त्यामुळे अशा गोष्टींनी साध्य काही होणार नाही. उलटपक्षी ह्या गोष्टींनी, अशा चिखलफेकींनी, एकमेकावरील आरोप प्रत्यारोपांनी तुमच्या पिताश्रींच्या म्हणजेच प्रमोदजींच्या आत्म्याला शांती लाभणार आहे का? ह्याचा विचार पूनम महाजन यांनी करायला हवा. आणि त्यांच्या आत्म्याला जर शांती लाभणार असेल तर तसंच वर्तन हे तुम्हाला करावं लागेल. मंडळी, याबद्दल आपल्याला काय वाटतं? प्रमोदजींच्या हत्या दुर्दैवीरित्या झाली, त्याला आता एवढी वर्ष झाली, त्याला आता परत फोडणी देण्याचं कामनी हे करावं का? तो विषय चर्चेला यावा का? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर याचा अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.